बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची घोषणा झाली। ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथील एका हॉटेलात आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत या युतीची घोषणा करून BMC निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकलं आहे। यावेळी त्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या राजकीय खात्म्याचा निर्धार व्यक्त करत मुंबईतील मराठी माणसांना एकत्र येण्याचं आवाहन केलं। दरम्यान मुंबईसह राज्यभरातील ठाकरे घराण्याच्या चाहत्यांची राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची इच्छा होती। आज ही त्यांची इच्छा राजकीयदृष्ट्या पूर्ण झाली। राज ठाकरे म्हणाले, आम्ही आमची भूमिका जाहीर संभातून मांडूच, परंतु मागे एक मुलाखत झाली होती। मी मुद्दामहून आठवण करून देतो त्या गोष्टींची। त्यात मी असं म्हणालो होतो की कोणत्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे। मला असं वाटतं की या एका वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली। कोण किती जागा लढवणार, आकडा काय हा नाही सांगणार तुम्हाला। महाराष्ट्रात सध्या लहान मुलं पळवणाऱ्या खूप टोळ्या फिरतात। त्यात 2 टोळ्यांची भर पडली आहे। त्या राजकीय पक्षांमधील मुलं पळवतात। जे निवडणुका लढवणार आहेत त्या लढवणाऱ्या सर्व उमेदवारांना दोन्ही पक्षांकडून उमेदवारी दिली जाईल। ती कधी भरायची, केव्हा भरायची आपल्याला कळवलं जाईल। आज फक्त आपल्या पुढे मी एकच गोष्ट सांगू इच्छितो की महाराष्ट्र बऱ्याच दिवसांपासून ज्या गोष्टीची प्रतीक्षा करत होता ती शिवसेना आणि मनसेची युती झाली, हे आज आम्ही जाहीर करत आहोत। उद्धव ठाकरे म्हणाले, आज केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देश या घटनेकडे पाहत आहे। मी सर्वांना विनंती आणि आवाहन करतो की मागे विधानसभेच्या वेळी भाजपने बटेंगे तो कटेंगे हा अपप्रचार केला होता। मी मराठी माणसांना सांगतो, आता चुकाल तर संपाल, आता फुटाल तर पूर्णपणे संपून जाल। त्यामुळे तुटू नका, फुटू नका, मराठीचा वसा टाकू नका। हाच एक संदेश मी आमच्या दोघांच्या युतीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राला देतोय। मला खात्री आहे की मराठी माणूस कुणाच्या वाटेला जात नाही, पण त्याच्या वाटेला कुणी आला तर त्याला परत जाऊ देत नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले। आजचा दिवस महाराष्ट्रासाठी आणि प्रत्येक मराठी माणसासाठी अत्यंत मंगलमय आणि प्रेरणादायी आहे। ज्याप्रमाणे संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश राज्यात आला आणि मराठी माणसाने आनंदोत्सव साजरा केला, अगदी तसाच मराठी ऐक्याचा मंगल कलश आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी महाराष्ट्राला अर्पण केला आहे। अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत ठाकरे बंधूंच्या ऐतिहासिक युतीबाबत म्हणालेत, उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे हे भारतीय जनता पक्षाचे आणि शिंदे गटाचे काम आहे। उत्तर भारतीयांना, हिंदी भाषिकांना अस्वस्थ करण्याचे काम त्यांचेच आहे। अशा शब्दात संजय राऊत यांनी निशाणा साधला। संजय राऊत यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधताना उभाटा आणि मनसेच्या युतीवर भाष्य करत विरोधकांवर सटकून टीका केली। संजय राऊत म्हणाले की सकाळी 11:30 वाजता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू शिवतीर्थावर एकत्र येतील। तिथे ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद घेतील। ही केवळ राजकीय युती नसून महाराष्ट्रातील एका ऐतिहासिक पर्वाची सुरुवात आहे, असे राऊत म्हणाले। त्यानंतर दुपारी 12 वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेत या युतीची अधिकृत घोषणा केली जाईल। राऊत यांनी स्पष्ट केले की केवळ मुंबईच नाही तर राज्यातील प्रमुख 7 महानगरपालिकांमध्ये जागा वाटपाची चर्चा यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे। मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर, पुणे आणि नाशिक या शहरांचा समावेश आहे। इतर ठिकाणीही जिथे जिथे शक्य आहे तिथे आम्ही एकत्र लढण्याबाबत सकारात्मक आहोत, असे त्यांनी नमूद केले। ठाकरे बंधूंच्या युतीवर टीका करणाऱ्यांवर संजय राऊत यांनी निशाणा साधला। ते म्हणाले, कोण काय भडबंजे बोलतायत त्यांकडे लक्ष देण्याची गरज नाही। हे सगळे लाचार आणि दिल्लीचे बूटचाटे लोक आहेत। त्यांना ठाकरेंच्या एकत्र येण्यामुळे पोटात भीतीचा गोळा आला आहे आणि तीच भीती त्यांच्या तोंडातून बाहेर पडते। त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करण्याची गरज नाही। संजय राऊत म्हणाले, दिल्लीच्या बूटचाट्यांनी बूट पॉलिशवाल्यांचा मेळावा घेतला, ते प्रॅक्टिस करतायत। दिल्लीचे बूट कसे चाटता येतील, रंगीत तालीम सुरू आहे। मध्यमवर्गीय तळागाळातील मराठी माणूस ठामपणे शिवसेना भाजपच्या युतीमागे उभा आहे, यात अजिबात शंका नाही, असा दावा संजय राऊत यांनी केला। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची अधिकृत घोषणा झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या युतीचा समाचार घेतलाय। काही प्रसारमाध्यमे हे दृश्य असं दाखवत आहेत की जणू रशिया आणि युक्रेनची युती होत आहे। एकीकडून पुतीन आणि दुसरीकडून झेलेन्स्की निघाले आहेत असं चित्र उभं केलं जात आहे।
मात्र ही युती केवळ स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी दोन पक्ष एकत्र आलेले आहेत. ठाकरे बंधू म्हणजे मुंबई किंवा मराठी नाही अशा शब्दात फडणवीस यांनी राज उद्धव यांच्या युतीची खिल्ली उडवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ठाकरे बंधू एकत्र आले याचा मला आनंदच आहे, पण ते एकत्र आल्याने राजकीयदृष्ट्या फार काहीतरी घडेल असा जर कुणाचा समज असेल तर तो बाळबोध समज आहे. कुठल्याही एका पक्षाला निवडणुकीत आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी जे काही करावं लागतं त्या दृष्टीने दोन अस्तित्वहीन पक्षांनी केलेली ही युती आहे. या पलीकडे याचा कोणताही अन्वयार्थ काढण्याचं कारण नाही. या युतीने महायुतीवर कोणताही परिणाम होणार नाही असं फडणवीस म्हणाले. ठाकरे बंधूंच्या युतीने फार काही परिणाम होईल असं देखील मला वाटत नाही. ज्या प्रकारे मुंबईकरांचा विश्वासघात या मंडळींनी सातत्यानं केलाय, मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर घालवण्याचं काम आणि पाप यांनी केलेलं आहे. त्यामुळे मराठी माणूसही यांच्यासोबत नाही. ज्या प्रकारे अमराठी माणसावर सातत्याने हल्ले केलेत ते देखील त्यांच्यासोबत नाहीत. मुंबईमध्ये कोणीही ठाकरे बंधूंच्या सोबत येणार नाहीत. यांचा ट्रॅक रेकॉर्ड केवळ भ्रष्टाचाराचा आणि स्वहिताचा आहे. निवडणुका आल्यावर भावनिक बोलायचं, पण आता भावनिक बोलण्याला जनता भुलणारी नाही. ठाकरे बंधूंनी अजून 2-4 पक्ष सोबत घेतले तरी मुंबईकर महायुतीच्या पाठीशी उभे राहतील असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबईकरांनी महायुतीचा विकास पाहिलेला आहे. विशेषतः मराठी माणसाला मुंबईतच हक्काची घरं देण्याचा कार्यक्रम महायुतीने हाती घेतलाय. त्यामुळे मुंबईची जनता विकासाच्या मुद्द्यावर महायुतीलाच कौल देईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. राज व उद्धव ठाकरे यांच्या युतीमुळे अवघ्या महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. ठाकरे बंधू मुंबईसह राज्यभरातील महापालिकांच्या निवडणुकीत प्रथमच एकत्रितपणे सामोरे जाणार आहेत. पण या युतीला शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पाठिंबा देणार किंवा नाही हे अद्याप स्पष्ट झाले नाही. काल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रथम काँग्रेस व त्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्यांशी चर्चा केली. त्यामुळे ते BMC निवडणुकीत कोणती भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मुंबईसह उपनगरात उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची प्रचंड ताकद आहे. त्यात शरद पवारांनाही मांडणारा एक वर्ग मुंबईत आहे. गत निवडणुकीत राष्ट्रवादीचे 9 नगरसेवक निवडून आले होते, पण राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर यातील काही नगरसेवक अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेले. त्यामुळे शरद पवार गटाच्या नेत्यांनी यंदाच्या BMC निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या युतीसोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याविषयी शरद पवारांच्या उपस्थितीत काही बैठकाही झाल्या होत्या, पण शरद पवार गटाच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांनी मंगळवारी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांची भेट घेतली. त्यामुळे शरद पवार गट ठाकरेसोबत जाणार की नाही याविषयी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी या मुद्द्यावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, शरद पवार गटाच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव व आमच्या पदाधिकाऱ्यांची मंगळवारी रात्री उशिरा मातोश्रीवर बैठक झाली. त्यांच्याकडून काही प्रस्ताव आलेत, त्यावर चर्चाही झाली आहे. त्यांनी विक्रोळी, चारकोप, दिंडोशी सारख्या भागातील जागांची मागणी केली आहे, पण त्या ठिकाणी पूर्वीपासूनच स्थानिक नेतृत्व प्रयत्नशील आहे. त्यामुळे आम्ही त्यांना प्रस्ताव दिला नाही. आता त्यांना स्वतःच निर्णय घ्यायचा आहे. ते काँग्रेससोबत बोलत असतील तर त्यात काहीही अयोग्य वाटत नाही. जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना न्याय द्यावा असे प्रत्येक पक्षाला वाटत असते. त्यामुळे त्यांना तिकडे न्याय मिळत असेल तर त्यांना आपला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे, असे ते म्हणाले. महाराष्ट्रावर मुंबईवर अतिक्रमण सुरू आहे. मुंबई बळकावण्याचा, मुंबईला गुजरातच्या दावणीला बांधण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे मुंबई वाचवण्यासाठी, तिचं रक्षण करण्यासाठी लढलं पाहिजे असं काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले. नागपुरात माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार यांनी महायुती सरकारच्या धोरणावर टीका केली. मुंबईतील जमिनी गिळण्याचं काम सुरू आहे. मुंबईवर गुजरातचं नियंत्रण आता दिसू लागलंय. त्यामुळं मराठी अस्मिता, मराठी संस्कृती रक्षणासाठी लढावं लागणार आहे. मुंबईत उद्धवजी ठाकरे आणि राज ठाकरे हे बंधू एकत्र आले, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. कुटुंब एकत्र येत असेल तर आनंदच आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची तयारी ही उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षाबरोबर निवडणूक लढण्याची होती. मनसेबाबत मात्र जाण्याची काँग्रेसची तयारी नव्हती असं वडेट्टीवार यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं. विजय वडेट्टीवार यांनी यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मित्रपक्ष वेगवेगळे लढत असले तरी त्यामुळे इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीला कोणताही धक्का बसणार नसल्याचाही दावा केला. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी होती, विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी होती, पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असतात.
नगर परिषद, नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढली नाही. आघाडीचे निर्णय हे स्थानिक पातळीवर असतात. यातून इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीला धक्का लागला असं मानण्याचं कारण नाही. काँग्रेस हा पक्ष जातीयवाद, धर्मवाद करत नाही. काँग्रेस हा संविधान मानणारा आणि प्रत्येक घटकाला न्याय देणारा पक्ष आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत विकासासाठी आमच्या पाठीशी जनतेनं उभं राहावं असं आवाहन यावेळी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी रणशिंग फुंकले गेले असून या पार्श्वभूमीवर महायुतीने आपली पूर्ण ताकद मैदानात उतरवली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यात सोमवारी रात्री उशिरापासून ते मंगळवारी पहाटे 4 वाजेपर्यंत जागा वाटपाबाबत मॅरेथॉन बैठक रंगली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी ही बैठक पार पडली. या बैठकीत मुंबई, ठाण्यासह राज्यातील प्रमुख महापालिकांच्या जागा वाटपाचा पेच सुटल्याची चिन्हे असून लवकरच महायुतीकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारीला निकाल जाहीर होईल. या अल्प कालावधीत प्रभावी मोर्चे बांधणी करण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी रात्रीचा दिवस केला आहे. महायुतीतील भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातही युतीबाबत चर्चा सुरू आहे. ठाण्यातील बैठकीत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तब्बल 5 तास चर्चा करून अनेक जागांवर एकमत घडवून आणल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना शिंदे गट आणि भाजपमधील जागा वाटपाची चर्चा आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत लवकरच युतीची अधिकृत घोषणा केली जाईल. मुंबई महापालिकेत कोणता पक्ष किती जागा लढवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून येत्या काही तासात उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध होण्याची दाट शक्यता आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर सडकून टीका केली आहे. ठाकरे बंधूंची युती ही केवळ निवडणुकीचा फंडा आहे. मुंबई महाराष्ट्रापासून तोडता येणार नाही हे 4 वर्षाच्या पोरालाही कळतं. उद्धव ठाकरे यांची ही कॅसेट आता जुनी झाली आहे. या घिसीपिटी कॅसेटला आता कुणीही विचारत नाही असं ते म्हणालेत. उद्धव आणि राज ठाकरे यांनी आज आपल्या राजकीय युतीची घोषणा केली. यावेळी त्यांनी मुंबईला महाराष्ट्र मराठी माणसांपासून तोडणाऱ्यांच्या राजकीय खात्म्याचा निर्धार व्यक्त केला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या या विधानाचा खरपूस समाचार घेतला. ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ठाकरे बंधूंची युती हा केवळ निवडणुकीचा फंडा आहे हे जनतेला माहीत झालंय. संपूर्ण महाराष्ट्राला, संपूर्ण देशाच्या 4 वर्षाच्या पोराला सुद्धा कळतं आणि महाराष्ट्राच्या जनतेलाही कळतं की मुंबई ही महाराष्ट्रापासून कधीच वेगळी होऊ शकत नाही. हे कुणीही करू शकत नाही. उद्धव ठाकरेंची ही कॅसेट आता जुनी झाली आहे. त्या घिसीपिटी कॅसेटला आता कुणी विचारत नाही. पोटचोरी आणि मुंबई महाराष्ट्रापासून तोडणे या 2 गोष्टी आता लोकांना पटत नाहीत. त्यांनी कितीही निवडणुकीचा मुद्दा बनवला तरी उपयोग होणार नाही. उद्धव ठाकरे प्रत्येक निवडणुकीत असं बोलतात त्याला काही अर्थ नाही. ते म्हणाले, उद्धव ठाकरेंना स्वतःची माणसं सांभाळता येत नाहीत, त्यांना त्यांची लोकं सांभाळता येत नाहीत, म्हणून ते या पद्धतीनं बोलत आहेत. जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा विश्वास उद्धव ठाकरे यांनी स्वतःच संपवलाय. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते आणि नेते त्यांना सोडून गेलेत. त्यामुळे त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. आपल्याला लोकांनी का सोडलं, आपल्याला आमदारांनी का सोडलं, आपल्याला गावोगावचे लोक का सोडत आहेत याचा त्यांनी विचार केला पाहिजे. आज एवढी परिस्थिती वाईट आहे की नगर परिषद आणि नगरपंचायती निवडणुकीत नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्यासाठीही त्यांच्याकडे उमेदवार नव्हता. त्यामुळे मुंबई तोडण्याचा मुद्दा गौण ठरणार आहे. त्यांच्या बोलण्याला काहीच अर्थ नाही. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने इस्रो बुधवारी सकाळी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून LBM-3M6 रॉकेट वापरून अमेरिकन उपग्रह ब्लूबर्ड ब्लॉक 2 चे प्रक्षेपण केले. ब्लूबर्डचे वजन 6100 किलोग्रॅम आहे, ज्यामुळे तो भारताने प्रक्षेपित केलेला आतापर्यंतचा सर्वात वजनदार उपग्रह बनला आहे. ज्या LBM-3 रॉकेटवर ते प्रक्षेपित केले गेले त्याचे वजन 640 टन आहे, ज्यामुळे ते भारतातील सर्वात वजनदार प्रक्षेपण वाहन बनले आहे. ज्याच्या उत्कृष्ट शक्ती, क्षमता आणि कामगिरीसाठी ते बाहुबली रॉकेट म्हणून ओळखले जाते.
ब्लूबर्ड ब्लॉक 2 हा पुढील पिढींचा संप्रेषण उपग्रह आहे, जो ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी थेट सामान्य स्मार्टफोनवर आणण्यासाठी डिझाईन केलेला आहे. तो पृथ्वीवरून कुठेही 4G आणि 5G व्हॉइस कॉल, व्हिडिओ कॉल, मेसेजिंग, स्ट्रीमिंग आणि डेटा सेव्ह क्षमता करेल. प्रक्षेपणापूर्वी इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायण यांनी 22 डिसेंबर रोजी तिरुमला येथील श्री व्यंकटेश स्वामी मंदिरात पूजा केली. इस्रोने सांगितले की LVM-3 रॉकेटद्वारे लो अर्थ ऑर्बिट LEO मध्ये पाठवला जाणार हा आतापर्यंतचा सर्वात जड पेलोड आहे. यापूर्वी सर्वात जड पेलोड 4400 किलोग्रामचा होता, जो नोव्हेंबर 2024 मध्ये GTO मध्ये प्रक्षेपित करण्यात आला होता. स्पेस एजन्सीनुसार 43.5 मीटर उंचीचे LVM-3 रॉकेट 3 टप्प्याचे आहे आणि त्यात क्रायोजेनिक इंजिन वापरले आहे. रॉकेटला लिफ्ट ऑफसाठी 2 S-200 सॉलिड बूस्टर थ्रस्ट देतात. प्रक्षेपणाच्या सुमारे 15 मिनिटांनंतर उपग्रह रॉकेटपासून वेगळा होण्याची अपेक्षा आहे. यापूर्वी सर्वात जड LVM-3 M5 कम्युनिकेशन उपग्रह 03 होता. त्याचे वजन सुमारे 4400 किलो होते, जो इस्रोने 2 नोव्हेंबर रोजी जिओसिक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिट GTO मध्ये यशस्वीरित्या प्रक्षेपित केला होता. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.